रघुवंशमचा दुसरा सर्ग पाहतोय आपण आणि काल दुसऱ्या सर्गातले 55व्या श्लोकापर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता आज त्याच्या पुढे पाहूया. 55व्या श्लोकात पण एक छान तर्क राजा दिलीपने सिंहाला तिथं दिलेला आहे की असं असताना दोन्ही गोष्टी शक्य होतील की तुझी भूक पण भागेल आणि ऋषींचं जे होमादी क्रिया आहेत त्या सुद्धा अजिबात थांबणार नाहीत वगैरे, असा त्याने छान एक मध्यम मार्ग तिथं शोधून काढला होता आणि त्याचं सिंहासमोर त्याने कथन केलेलं होतं. आता पुढचा 56वा श्लोक आहे. सगळ्यांकडे PDF असतील. आपण 56वा श्लोक सगळेजण त्यात पाहूया. भवान पीदम परवान वैती महान यत्नस्तव देवदारौ स्थातुं नियोक्तुर्नहि शक्यमग्रे विनाश रक्षं स्वयमक्षतेन. असा हा 56वा श्लोक आहे. परत एकदा वाचतो. भवान पीदम परवान वैती महान यत्नस्तव देवदारौ स्थातुं नियोक्तुर्नहि शक्यमग्रे विनाश रक्षं स्वयमक्षतेन. काय म्हणतायत ते इथे? हे देवदारौ तव महान यत्नः अतः परवान भवान अपीदम अवैति यत् रक्षं विनाश स्वयं अक्षतेन सता नियोक्तुः अग्रे स्थातुं हि न शक्यम. काय म्हणतायत ते? देवदारौ म्हणजे आता तो जो समोरचा देवदारू वृक्ष आहे तर त्या देवदारू वृक्षाचं रक्षण करण्यामध्ये देवदारू असा शब्द आहे आणि इथं त्याची आता ही सप्तमी झाली. देवदारौ म्हणजे त्याचं रक्षण करण्यामध्ये. आता देवदारू मध्ये असं म्हणण्यापेक्षा त्याचं रक्षण करण्यामध्ये. आता हे कवीचा थोडा ज्याला आपण म्हणूया की काव्य रचताना त्याला कुठेतरी शब्दांची मर्यादा घालावी लागते, कुठेतरी छंदाची मर्यादा असते, कुठेतरी ऱ्हस्व दीर्घ किंवा ज्याला आपण म्हणूया लघु गुरु या सगळ्या गणमात्रांची आवश्यकता ही लक्षात घेऊन त्याला ते काव्य लिहावं लागतं. आणि मग ते बसवण्यासाठी कधीतरी ते असे शब्द कमी जास्त तिथं करतात. मग त्याच्यातला भाव आपल्याला समजावा लागतो, त्यातला भाव समजून घ्यावा लागतो. मग तसं इथं देवदारू. आता देवदारू म्हणलं की एकतर देवदारू वृक्षावर किंवा देवदारू वृक्षामध्ये असा त्याचा अर्थ होतो. पण आता इथं आपण घेताना अर्थ की या देवदारू वृक्षाचं रक्षण करत असताना किंवा ते रक्षण करण्यामध्ये असं आपण तिथे टाकू शकतो. ते रक्षण करण्यामध्ये, ह्या देवदारू वृक्षाचे रक्षण करण्यामध्ये महान ही तव यत्नः. महान ही तव यत्नः. यत्नः म्हणजेच प्रयत्न. तुझा प्रयत्न कसा आहे? खूप महान आहे, नाही का? तू खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेस, नाही का? इतक्या दिवसांपासून तू इथं उभा आहेस, त्यामुळे तुझी ही प्रयत्नांची पराकाष्ठाच या देवदारू वृक्षाचं संरक्षण करण्यात, असं राजा सिंहाला म्हणतोय. तेव्हा रक्षम विनाश्य, त्यावेळेस रक्षण करण्यास दिलेल्या वस्तूचा नाश करून. रक्षम विनाश्य. रक्षम म्हणजेच जी गोष्ट रक्षण्यास सांगितलेली आहे अशी. रक्षम म्हणजे जिची रक्षा करायची आहे अशी गोष्ट, अशा गोष्टीचा, अशा वस्तूचा नाश करून. विनाश्य स्वतःच नाश करून, ठीक आहे, तिचा नाश करून. विनाश्य स्वयं अक्षतेन आपला देह सांभाळून. आता इथं अक्षतेन असा एक शब्द वापरलेला आहे की नाही? स्वयं अक्षतेन म्हणजे अव्रणेन. अक्षतेन किंवा अव्रणेन, ज्याला एकही क्षती पोहोचलेली नाही असा. अक्षत किंवा अव्रण, ज्याला एकही व्रण ज्याच्यावरती आलेला नाहीये असा, तो म्हणजे अव्रणेन किंवा अक्षतेन असा त्याचा अर्थ होतो इथं. ठीक आहे. काय म्हणतात ते की रक्षम वस्तु विनाश्य विनाशम गमयित्वा स्वयं अक्षतेन अव्रणेन म्हणजे ज्याला एकही, ज्याच्या शरीरावरती व्रण झालेला नाहीये किंवा ज्याला एकही कुठेही क्षती पोहोचलेली नाहीये असा. स्वयं अक्षतेन स्वतःचा देह, स्वतःचा अक्षत, स्वतःचा क्षती न पोहोचलेला असा देह सांभाळून. नियोक्तुर अग्रेहे, नियोक्तुः अग्रेहे
आपली नेमणूक करणाऱ्याच्या पुढे नियोक्तुः म्हणजे जो नेमणूक करतो. ठीक आहे, नियोक्तू नाही का, सरकारने माझी नियुक्ती केली, माझी नियुक्ती झाली आणि ती नियुक्ती करण्यास जो कारणरूप ठरला तो म्हणजे कोण? मग सरकार. समजा तर सरकारने नियुक्ती केली म्हणजेच सरकार हा नियोक्तू झाला, ज्याने मला तिथं नेमलेला आहे तो नियोक्तू. ठीक आहे, मग आता नियोक्तुरग्रे असं की त्याने आपली नेमणूक करणाऱ्याच्या पुढे, अग्रे म्हणजे त्याच्या पुढे, आपली नेमणूक करणाऱ्याच्या पुढे स्थातुम उभे राहणे, स्थातुम म्हणजे उभे राहणे, नहि शक्यम शक्य नाही, अशक्य आहे, नहि शक्यम खरोखरच शक्य नाही, इदम ह्याच नाही का, आता ह्याचाच की ही जी गोष्ट आहे, इदम म्हणजे ही जी संपूर्ण गोष्ट सांगितली की अशा अशा प्रकारे त्याच्या समोर आपण उभं राहून शकत नाहीये, हे उभं राहणं अशक्य आहे, ही जी गोष्ट आहे, तर ह्याचा भवानपी तुला देखील, भवानपी म्हणजे तुला सुद्धा, तुला देखील, परवान, परवान म्हणजेच परतंत्र, जो स्वतंत्र नाहीये असा, परवान जसं असतं ना बलवान वगैरे, तसंच परवान जो दुसऱ्याच्या नियंत्रणामध्ये आहे असा, म्हणजे परतंत्र असल्यामुळे परवान. अवैती, परवान अवैती, परतंत्र असल्यामुळे अनुभव आहे, म्हणजे तू परतंत्र असल्यामुळे तुला देखील ह्याचा अनुभव आहेच, असं तो राजा दिलीप आता इथं सिंहाला म्हणतोय. काय म्हणतोय तो? की संपूर्ण श्लोकाचा अर्थ पहा, ह्या देवदारू वृक्षाचे तू मोठ्या तत्परतेने रक्षण करतोच आहेस. ठीक आहे, त्यात नो डाऊट की खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करून तू त्याचं रक्षण करतोयस, तेव्हा तू ही परतंत्रच आहेस. आता परतंत्र का बरं आहे? कारण हे काय तू तुझ्या इच्छेने करत नाहीये, तुला शंकराने इथं नेमलेलं आहे म्हणून तू करतोयस ना. म्हणजे तू कोणाच्या नियंत्रणामध्ये आहेस? शंकराच्या नियंत्रणामध्ये आहेस. मग असा ज्यावेळेस तू परतंत्र आहेस, तूही परतंत्र आहे. आता तूही परतंत्र आहे म्हणजे काय? ज्याप्रमाणे तू परतंत्र आहेस त्याप्रमाणे मी सुद्धा परतंत्रच आहे, आपण दोघेही परतंत्र आहोत. कारण मी पण काय माझ्या मनाने इथं आलेलो नाहीये, मला वशिष्ठांनी तसं करायला सांगितलेलं होतं. ही वशिष्ठ ऋषींची आज्ञा होती म्हणून मी त्या आज्ञेचं पालन करण्याकरता इकडे आलोय. आणि तसंच तिकडं पण भगवान शंकराची आज्ञा होती आणि मग त्यांचा किंकर, त्यांचा सेवक तू असल्यामुळं तू इथं आलेला आहेस. म्हणजे ह्या अर्थी दोघंही आपण परतंत्रच आहोत. म्हणून आपल्याला जी वस्तू राखण्यास दिली होती नाही का, जिचं रक्षण करायला दिलेलं होतं, तर ती वस्तू आपण स्वतःच तिचा नाश करून, ती वस्तू स्वतःच गमावून, आपला देह सांभाळून आपण जर स्वामीच्या समोर उभं राहिलो तर हे उभं राहणं कितपत शक्य आहे? शक्य आहे का की स्वामीने ज्या गोष्टीचं मला रक्षण करायला दिलंय त्याच गोष्टीचा नाश करायचा स्वतःच, आपला देह सांभाळायचा आणि असा देह घेऊन स्वामीच्या समोर जाऊन उभं राहणं हे कधीतरी शक्य आहे का? शक्यच नाहीये ना. आणि ही गोष्ट तुझ्या पण सहज लक्षात येईल. अवैती, याचा अनुभव तुला सुद्धा येईल, तू सुद्धा परतंत्र आहे, असा एक पुढचा तर्क दिलेला आहे. आता म्हणजे ज्या स्थितीमध्ये मी आहे त्याच स्थितीमध्ये तू आहेस, आपल्या दोघांचीही स्थिती एकच आहे. तू त्या झाडाचं रक्षण करतोयस आणि मी या गायीचं रक्षण करतोय. मग तूच मला सांग आता, असं तू तरी कधी करशील का की उद्या एखादा जण जर तुला म्हटला की हे झाड मला दे, मी तुला सोडतो, तर तू कधीतरी असं करशील का? कधीच नाही करणार ना. कारण ज्याचं मला रक्षण करायला दिलेलं आहे त्याचं रक्षण मी सर्वतोपरी माझ्या प्राणांचं बलिदान देऊन सुद्धा केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं मी क्षत्रिय आहे ना, तर खऱ्या अर्थानं मी रक्षक आहे. गीता क्षत्रियाची सगळी लक्षणं सांगते तिथं. शौर्यं तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्यपलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. ही सगळी क्षत्रियाची कर्म आहेत असं गीता तिथं सांगते आपल्याला. काय सांगते गीता? शौर्यम तेजो, तेजः म्हणजे शौर्यम तेजः, धृतिः म्हणजे धैर्य, दाक्षम म्हणजे दक्षता. शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम
युद्धे चाप्यपलायनम, युद्धापासून कधीही पळून न जाणं. अपलायनम, युद्धे चापि अपलायनम, युद्धापासून कधीही किंवा युद्धामधून कधीही पळून न जाणं. शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष्यम युद्धे चाप्यपलायनम. दानम, देणे, दानम. ईश्वर भावश्च, दानम ईश्वर भावश्च. क्षात्रम कर्म स्वभावजम, आणि ईश्वराप्रती अनन्य श्रद्धाभाव. असे ही सगळी कर्म आहेत, ही कोणाची आहेत? क्षत्रियाची खरी कर्म आहेत. आणि मग आता माझं शौर्य, माझा पराक्रम, माझं तेज, माझं धैर्य, माझी दक्षता, त्यानंतर माझं हे दान, ही जी वृत्ती आहे, ह्या सगळ्या वृत्तींना काळिंबा फासला जाईल, नाही का? ह्या सगळ्या वृत्ती डागाळल्या जातील. मग ते क्षत्रिय असून माझा उपयोग काय? नाही का, जे आपण पाहिलं परवा की क्षतात किल त्रायत, की त्याला क्षत्रिय म्हणतात. आणि मग असं असताना जसं हे पाहिलं ना की पार्वती नाही सॉरी द्रौपदी पण किरातार्जुनीयम मध्ये युधिष्ठिराला तेच सांगते की याला क्षत्रिय म्हणतात. सगळं जेव्हा ते आपण वाचू ना तेव्हा ते द्रौपदी आणि पांडवांमधला युधिष्ठिरामधला तो संवाद आहे, त्याच्यात ही सगळी व्याख्या दिलेली आहे पुन्हा पुन्हा तिथं, की का बरं क्षत्रिय आहे, त्याची कर्तव्य काय आहे, काय केलं पाहिजे त्यांनी. आणि मग तसंच इथं पण आहे की आता हे सगळं आहे, जर तू सर्वतोपरी तुझ्या प्राणांना त्यागून सुद्धा काय करशील, फक्त आणि फक्त त्याचं रक्षण करशील, त्या वस्तूचं, त्या गोष्टीचं जी तुला रक्षण करण्यास दिलेली आहे. मग तसंच इथं माझं सुद्धा आहे की आता मला या गायीचं रक्षण करायला आज्ञा दिलेली आहे, वशिष्ठ ऋषींनी करण्याची आज्ञा दिलेली आहे. तर मग मी सर्वतोपरी माझे प्राण त्यागून सुद्धा तिचं रक्षण मात्र करणारच, नाही का? आणि ही गोष्ट तू पण समजतोस, कारण आपण दोघेही एकाच स्टेजला आहोत, नाही का? आणि जे दोघं एकाच लेवलला असतील ना तेच एकमेकांना समजू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी एक असं आहे की विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमम, नहि वंध्या विजानाति गुरुवी प्रसव वेदना. काय म्हणतात? विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमम. विद्वानाचे कष्ट काय असतात हे एक विद्वानच जाणू शकतो, तिसरा कोणीही नाही. आपल्याला वाटतं यार ह्याच्यात काय एवढं, पण त्याला काय कष्ट पडतात विद्वानाला हे विद्वानच जाणू शकतो, नाही का? म्हणून बघा आपल्या इथं पण समाज रचना प्राचीन काळापासून अशीच आहे की जो शारीरिक कष्ट असतात ना, शारीरिक कष्टाचं मोल आपण कमी देतो, नाही का? आज आता हे एवढे लाखो सगळे मजूर इकडे तिकडे जात आहेत, हे करतायत, नाही का? मजूर म्हणजे आपल्यापेक्षा खूप कष्ट करतात हे लोक, पण त्यांच्या कष्टाच्या मोबदल्यात त्यांना पाहिजे तेवढं धन दिलं जात नाही किंवा पाहिजे तेवढा मोबदला त्यांना मिळत नाही. म्हणजे हे प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे, आजची परंपरा आहे ही असं नाहीये. की शारीरिक कष्ट जे आहेत ते शारीरिक कष्ट करणाऱ्यांना कमीच पैसे देतात. आणि हे असं पाहिल्यानंतर आपल्याला पण ते चुकीचं वाटतं खरं तर. असं का बरं? म्हणजे आता समजा मी काय करतोय किंवा अजून XYZ कोणी पण काय करतोय, एखादा जण माणूस एसी मध्ये दिवसभर बसलेला असतो, त्याच्या आजूबाजूला सगळं सारखं दर 2 मिनिटाला त्याला चहा कॉफी, नाही का, 4 सेवक त्याच्या हाताखाली असतात, फक्त बसल्या बसल्या जागेवरून त्याला कामं करायची असतात. पण तिथं बसल्या बसल्या जागेवरून कामं करताना पण तो काहीतरी इंटरनेटवरती काहीतरी पिक्चर बघत बसणार, खेळत बसणार, इतर काहीतरी उद्योग चालू असणार, फोन वापरणार दिवसभर, तो ह्या सगळ्या गोष्टी करणार. आणि मग त्याच्यातलं काम किती वेळ करणार माहित नाही, मग शेजाऱ्या पाजाऱ्याशी गप्पा टप्पा करणार, ह्या सगळ्या गोष्टी तो दिवसभर तिथं छान एसी रूम मध्ये बसून करत असणार. आणि तेच त्यावेळेस हा जो मजूर आहे, हा मजूर मात्र उन्हातानामध्ये, दगड धोंड्यांमध्ये, काट्याकुट्यामध्ये दिवसभर उन्हात त्या कष्ट करत असणार, नाही का? मग कुठं कोण दगड फोडतोय, कुठं कोण रस्त्याची कामं करतंय, कुठं कोण शेतातली कामं करतंय, अजून कोण काय करतंय. पण ह्या सगळ्यांना त्याच्यापेक्षा कमीच पैसे दिले जातात. कष्ट तर हे लोक जास्त करतात खरं त्याच्यापेक्षा ना, पण प्राचीन काळापासून ही एक रीत चालत आलेली आहे की शारीरिक कष्ट करणाऱ्याला आपोआपच मोबदला हा कमी मिळतो. म्हणून नाही का प्रत्येक जण एकच विचार करतो, आपल्याला काम कसं मिळावं, सावलीतलं काम मिळावं.
सावलीत बसून निवांत काम मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणूनच हे जे म्हटलेलं आहे ना की आता आपल्याला वाटतं की तो विद्वान तिथं एसी मध्ये बसलाय, त्याला काय काम आहे, काय हे ते, पण त्या विद्वानाचे कष्ट विद्वान एव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही वंध्या विजानाती गुर्वी प्रसव वेदना. की एखादी जर वंध्या स्त्री असेल, ती वंध्या स्त्री कधीच प्रसव वेदना काय आहेत, वंध्या म्हणजे वांझ, ज्या स्त्रीला कधीही मूल झालेलं नाहीये, तर अशी स्त्री ती प्रसव वेदना काय आहेत, प्रसूतीच्या काळा काय आहेत, हे तिला कधी कळणारच नाही ना. तिला कितीही वर्णन करून सांगितलं आपण, असं होतं तसं होतं, मग असं दुखतं, मासिक कळ येते, असं हे होतं, पण तरी तिला ते काही कळणारच नाही. का? कारण तिला कधी मूल झालेलंच नाहीये ना. आणि जिला मूल स्वतःला झालेले नाहीये, तिला प्रसूतीच्या काळा काय हे कळणारच नाही कधी. ठीक आहे, मग तसंच आहे की विद्वानाचे काय कष्ट आहेत हे एक विद्वानच जाणू शकतो. मग अगदी त्याचप्रमाणे आता इथं मी कोणत्या संकटात सापडलोय, माझ्या समोर कोणतं धर्म संकट उभं आहे, हे तुझ्याशिवाय अजून कोण चांगलं समजू शकणार आहे. कारण ज्याप्रमाणे मी परतंत्र आहे, अगदी त्याचप्रमाणे तू सुद्धा परतंत्र आहे. आपण दोघंही एकाच बोटीतले प्रवासी आहोत, नाही का. आणि त्यामुळे तुम्हाला समज मग की मला जी गोष्ट रक्षण करायला दिलेली आहे, ती रक्षण करायला दिलेली गोष्ट तिचा जर मी स्वतःच नाश केला, नाही का, म्हणजे ते कुंपण जे बांधतो आपण शेताला, आणि त्या कुंपणानेच जर शेत खाल्लं तर मग त्याचा काय अर्थ नाही ना, त्याचा काही उपयोगच नाही. आणि शेत खाल्लं तर खाल्लं हे ठीक आहे, पण कशासाठी खाल्लं, तर स्वतःच्या रक्षणासाठी, स्वतः वाचावं म्हणून. असं मग त्याला क्षत्रिय म्हणता येणार नाही, नाही का. कुमारील भट्ट जे होते, कुमारील भट्टांनी बलिदान दिलं. का बरं बलिदान दिलेलं आहे? की निदान माझं बलिदान पाहून ज्या संस्कृतीचं रक्षण करायची जबाबदारी माझ्यावरती दिलेली होती देवाने, तर ते माझं बलिदान पाहून इतर 10 लोक तरी अजून उभे राहतील, आणि कोणीतरी त्या संस्कृतीचं रुदन ऐकेल, कोणीतरी तिचं रक्षण करायला जाईल. म्हणून ते बलिदान आहे ना. भगतसिंगांनी, राजगुरू, सुखदेव हे सगळे यांनी बलिदान दिलं, हे कशासाठी आहे? की मला जे माझ्या देशाचं रक्षण करायचं आहे, त्या रक्षणासाठी आज जर मी बलिदान दिलं तर अजून असे हजारो तरुण उभे राहतील उद्या, त्यांना प्रेरणा मिळेल, म्हणून केलेलं ते बलिदान आहे, नाही का. जे आपण क्षत्रियाची लक्षणं पाहिली, दानम, त्याच्यासाठी ते दान आहे. मग तिथं स्वतःच्या देहाचा जरी त्याग करावा लागला मला त्यावेळेस तरी चालेल. हा जो अग्निकुंड आहे, नाही का, हा जो यज्ञ चाललेला आहे, या यज्ञामध्ये स्वतःच्या देहाची आहुती जरी द्यावी लागली तरी ती द्यायला लोक तयार होते. त्याच्यामुळेच तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, नाही का. म्हणजे कोणतीही जर मोठी गोष्ट मिळवायची असेल तर प्रसंगी स्वतःचं अस्तित्व सुद्धा नष्ट करावं लागलं तरी सुद्धा चालेल. दधीची ऋषी होते, आपण त्याशी पाहिलं की दधीची ऋषींनी का बरं स्वतःचा देह त्यागला, कशासाठी? फक्त आणि फक्त संस्कृतीच्या रक्षणासाठी, संस्कृतीच्या विजयासाठी, नाही का. दैवी विचारांच्या विजयासाठी स्वतःच्या देहाचा त्यांनी त्याग केला, नाश केला, अर्पण केला तो देह. म्हणून हे लोक सगळे महान झाले ना. म्हणून आज त्यांची आपण सगळ्यांची नावं घेतोय की ज्याच्या रक्षणासाठी मी आहे, तर प्रसंगी प्राण त्यागून सुद्धा मी त्याचं रक्षण करेल. ही आपल्या संस्कृतीची परंपरा आहे. ह्याच्यामुळे आज आपली संस्कृती श्रेष्ठ आहे. ही शिकवण त्यांनी आपल्याला दिलेली. अनेक चरित्र आहेत अशी, अनेक चरित्रांमधून आपल्याला हेच दिसतंय, नाही का. कितीतरी वेळेस आपण पाहिलं की शिवाजी महाराजांना असं कितीतरी ऑफर्स आलेल्या होत्या, नाही का, की असं करा मग असं होईल, असं करा मग असं होईल, पण त्यांनी त्या नाही स्वीकारल्या. का? कारण तसं जर केलं तर मी स्वतःची चामडी वाचवण्यासाठी माझा देश काय, माझा देशाला एकदम मी चुलीत घातल्यासारखंच होईल. मग असं होऊ नये म्हणून ही गोष्ट आहे.
तीच गोष्ट इथं राजा दिलीप पण करतोय की सर्वतोपरी मला ज्याचं रक्षण करायचं आहे त्याच्या रक्षणासाठीच मी इथं उभा राहीन. आणि ही गोष्ट तुझ्याशिवाय दुसरं कोण समजणार आहे, कारण आपण दोघेही परतंत्र आहोत. आता पारतंत्र्य ही जी गोष्ट आहे, परतंत्र हा शब्द आपण म्हटलं की आपल्या समोर एकदम असा निगेटिव्हिटीच येते दरवेळेस परतंत्र असा शब्द वापरला की. ठीक आहे ना, इथं परवान असं जे म्हटलंय परतंत्र. आता हा शब्द आपल्याला वाटतं की जसं नाही का परतंत्र म्हटलं की हा मुघलांची गुलामी होती, म्हणजे मुघलांचे गुलाम होतो आपण, ब्रिटिशांचे गुलाम होतो, डच, फ्रेंच, पोर्तुगाल वगैरे वगैरे सगळ्यांचेच आपण गुलाम झालो, ते पारतंत्र्य असं नाहीये. पारतंत्र्याचा जसा एक निगेटिव्ह अर्थ आहे तसाच पारतंत्र्याचा एक पॉझिटिव्ह अर्थ सुद्धा आहे. नाही का, कोणताही भक्त असेल तो भक्त कसा असतो, हा परतंत्र असतो ना. म्हणजेच परतंत्र म्हणजेच भगवंताच्या अधीन असतो आणि त्याला तसं व्हायला आवडतं. अर्जुन स्वतः गीतेमध्ये म्हणतोय ना, शिष्यस्तेहं शादिमान् त्वां प्रपन्नम. अरे मी तुझा शिष्य आहे आणि तू मला तुझा शिष्य म्हणूनच स्वीकार कर. आता शिष्य झाला म्हणजे काय, गुरुचं नियंत्रण त्याच्यावरती आलंच ना, नाही का. आता जरी सखेती मत्वा प्रसवय्य दुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती असं ज्यावेळेस पुन्हा पुन्हा तो त्याला सखा म्हणतोय, तरी पण शेवटी तो त्याला काय म्हणतोय, करिष्ये वचनंतव, तू जे सांगणार तेच मी करणार. म्हणजे काय, कृष्णाच्या नियंत्रणामध्येच आहे ना अर्जुन त्या प्रत्येक वेळेस. मग हे पण एक परतंत्रच आहे, पण ही परतंत्रता पॉझिटिव्हली आहे, विधायक कामासाठी आहे, विधायक दृष्टिकोनातून आहे आणि तशी असलीच पाहिजे. नाही का, ते प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस हे जे सगळे लोक होते हे प्रत्येक जण परतंत्रच होते ना. हा म्हणायचा मी अरिस्टॉटलचा आहे, तो म्हणायचा मी प्लेटोचा आहे, तो म्हणायचा मी सॉक्रेटिसचा आहे, तो म्हणायचा अजून मी अमक्याचा आहे, विवेकानंद म्हणायचे मी रामकृष्णांचा आहे. आता हे प्रत्येकाचं काय आहे, हे प्रत्येकाचं एक पारतंत्र्यच आहे ना. शिवाजी महाराज म्हणायचे मी रामदास स्वामींचा आहे, तुकारामांचा आहे, ज्ञानेश्वर म्हणायचे मी निवृत्तीचा आहे. प्रत्येक जण काय करतोय इथं, परतंत्र आहे हेच दाखवतोय. कोणी असं दाखवत नाही मी स्वतंत्र आहे, आणि त्यांना ती गोष्ट नको पण होती. एवढे सगळे शक्तिमान, एवढे सगळे संपूर्ण विश्वनियंत्याला सुद्धा ज्यांची दखल घ्यावी लागते असे हे लोक, पण तरी त्यांनी स्वतःला कधीच स्वतंत्र म्हटलेलं नाही. मी कोणाचा तरी आहे हे म्हणण्यामध्ये त्यांना जो गौरव आहे, हा जो गौरव आहे, हा गौरव सुद्धा एक प्रकारच्या पारतंत्र्यातून येतोय आणि ते पारतंत्र्य हे विधायक दृष्टिकोनातून आलेलं आहे. ठीक आहे, जसं हा मी ब्रिटिशांचा गुलाम हे म्हणणं हे पण पारतंत्र्यच आहे, पण याच्यातून आपल्याला नकारात्मकता, निगेटिव्हिटी दिसते. पण तसंच ज्यावेळेस हे लोक म्हणतायत की मी अमक्याचा आहे, मी तमक्याचा आहे, नाही का, ज्यावेळेस निवृत्ती महाराजांचा मी आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तर ते पण एक पारतंत्र्य आहे, पण त्याच्यामध्ये सुगंध आहे. ठीक आहे, सकारात्मकता आहे तिथं, आणि तसं जीवन झालं पाहिजे. मग तसंच या दोघांचं पण हे जे पारतंत्र्य आहे, हे पारतंत्र्य काही नकारात्मक नाहीये, तर ते सकारात्मक पारतंत्र्य आहे. ठीक आहे, आणि मग अशा पारतंत्र्याचा अनुभव तुला सुद्धा तर आहेच, त्यामुळं तू मला नक्कीच समजू शकतोयस. नाहीतर उद्या या गाईला मी स्वतः तुझ्या हवाले केलं आणि गेलो तर माझ्या अख्ख्या जीवनात कधी हिंमत होणार नाही की मी वसिष्ठ ऋषींच्या समोर उभं राहू शकेल, नाही का. किंवा हे झाड, स्वतःच त्या झाडाचा तू नाश केलास तर उद्या तुझी कधीतरी हिंमत होईल का की तू जाऊन त्या शंकराच्या समोर, त्या पार्वतीच्या समोर उभा तरी राहू शकशील का? कधीच नाही ना, शक्यच नाहीये ही गोष्ट. आणि जर तू तसा प्रयत्न केला ते शंकर आहे शेवटी, तिथं ती सरळ डोळा उघडणारच. मग पार्वती आहे ती दुर्गा होणारच, मग डोळे मोठे करणारच ती. ही जशी गोष्ट आहे सामान्य तुझ्या बाबतीत, तशीच माझ्या बाबतीत पण आहे. आणि मग तरी पण तू मला असं का म्हणतोयस की तू ह्या गायला इथं सोड आणि स्वतःच्या देहाचं रक्षण कर, नाही का. मागे आपण जर पाहिलं वरती तर सिंह स्वतः हा तर्क देतोय ना तिथं. काय म्हणतोय सिंह की
तू हा जो तुझा देह आहे, हा देह इथल्या इथंच अर्पण करू नकोस मला, आणि ह्या देहाच्या ऐवजी तू ही गाय मला अर्पण कर आणि तुझ्या त्या देहाचं रक्षण कर. कसा आहे तुझा देह? एकातपत्रम जगत प्रभुत्वम नवम वय कांतमिदम वपुश्च. नवम वय आणि कांतम इदम वपुश्च, नाही का? तुझं नवम वय, एकदम तारुण्याने रसरसलेला असा तुझा हा देह आहे, असं तो म्हणतोय आधी सिंह त्याला. आणि कांतम इदम वपुश्च, अगदी सौंदर्याने भरलेलं, धष्टपुष्ट, पिळदार असं हे जे तुझं सगळं शरीर आहे, जसं आपण आधी पाहिलेलं होतं, वृषस्कंद, व्यूढोरस्क, ही सगळी विशेषणं. तर असं हे तुझं शरीर आहे. ते शरीर तू कशाला एवढ्या क्षुल्लक कारणासाठी वाया घालवतोयस? म्हणून मग त्या आर्ग्युमेंटचं उत्तर इथं देतोय, नाही का? की मग असं शरीर घेऊन मी त्या ऋषींसमोर जाऊन कसं काय उभा राहू शकतो, की ज्याने मला इथं नियुक्त केलेलं आहे? तर त्याच्यासमोर मी अजिबात उभंच राहू शकत नाही. आणि ही गोष्ट तू सुद्धा परतंत्र आहेस, तुझ्या बाबतीत पण ही गोष्ट घडलेली आहे, म्हणून तू सुद्धा अगदी त्याच प्रकारे ही गोष्ट जाणतोयस की आपल्याला राखणाला दिलेली वस्तू जर आपण तिचा स्वतःच नाश केला, तर ज्याने ती वस्तू राखणाला दिलेली आहे त्याच्यासमोर आपण उभं राहू शकत नाही. त्यामुळे मी माझा हा देह सांभाळून पुन्हा ऋषींच्या पुढे जाऊन उभं राहणं आणि या गायीला इथंच मरण्यासाठी सोडून देणं, ही गोष्ट कधीही माझ्या जीवनासाठी योग्य ठरणार नाही. असा हा सगळा विचार इथं राजा दिलीप सांगतोय सिंहाला. ठीक आहे. आता पुढचा 57वा श्लोक आहे. किमप्य हिंस्यस्तव चेन्मतोऽहं यशः शरीरे भव मे दयालुः एकांत विध्वंसिषु मद्विधानां पिंडेष्वनास्था खलु भौतिकेषु. असं ते इथं सांगतात. काय म्हणतात ते? किमप्य हिंस्यस्तव चेन्मतोऽहं यशः शरीरे भव मे दयालुः एकांत विध्वंसिषु मद्विधानां पिंडेष्वनास्था खलु भौतिकेषु. की किम अपि अहम चेत तव अहिंसः मतः अस्मि तर्हि त्वं मे यशः शरीरे दयालु भव. मे यशः शरीरे दयालु भव. कुतः? एकांत विध्वंसिषु भौतिकेषु पिंडेषु खलु मद्विधानाम अनास्था भवति. किती सुंदर आता तो सांगतोय की किमपि म्हणजे हा ठीक आहे, चला आता जसं नाही का आपण मागे अथ शब्दाचा अर्थ पाहिला होता, बरं ठीक आहे, चला हा पण मुद्दा जाऊ दे. तसंच आता पुढं किमपि, एवढंच काय किंवा बरं अजून काय पुढं? तर अहम तव अहिंस्यः मतश्चेत. अहम म्हणजे मी, तव म्हणजे तुला, अहिंस्यः म्हणजे अवध्य, ज्याची हिंसा करू शकत नाही, ज्याचा वध करू शकत नाही, असा अवध्य, अहिंस्य. मतश्चेत, असे तुझे मत असेल, नाही का? बरं, जर मी अवध्य आहे असे तुला वाटत असेल, असं त्याला म्हणायचं. हा, अहम तव अहिंस्यः मतश्चेत, मी तुला अवध्य आहे असे तुझे मत असेल, तर मे म्हणजेच माझ्या यशः शरीरे, यशरूपी शरीरावरती, कीर्तिरूपी शरीरावरती दयालु भव, दया कर, दयाळू हो, करुणा कर, करुणामय हो. का बरं? मद्विधानाम, कारण मद्विधानाम म्हणजे माझ्यासारख्या ची एकांत विध्वंसिषु, माझ्यासारख्याची एकांत विध्वंसिषु म्हणजेच अवश्य विनाशिषु भौतिकेषु, म्हणजेच हा जो ज्याला आपण म्हणूया की ज्याचा नाश ठरलेलाच आहे, अवश्य विनाशिषु एकांत विध्वंसिषु म्हणजेच ज्याचा नाश ठरलेला आहे, अशा भौतिकेषु, भौतिक म्हणजेच आता हा जे भौतिक जो देह आहे, भौतिकेषु पिंडेषु म्हणजेच भौतिक देहासंबंधी, भौतिक म्हणजे कसा की भूतमात्रांनी बनलेला असा तो भौतिक. मग ते
जे आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे जे पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतांनी बनलेला असा जो देह आहे त्या देहासंबंधी पिंडेशु, नाही का, त्या देहाची अनास्था खलू, खरोखर अनास्था असते. पिंडेशु, पिंडेशु, पिंड म्हणजेच देह, त्या देहासंबंधी किंवा त्या देहाची खरोखर अनास्था असते. अनास्था खलू. काय म्हणतोय संपूर्ण श्लोक पहा की बरं चल हा पण मुद्दा जाऊ दे. जर तुला असं वाटतंय की मी अवध्य आहे ना म्हणूनच तू मला मारत नाहीयेस ना, म्हणून तू मला परत जायला सांगतोयस आणि तू त्या गायला खातोयस, म्हणजे तुझ्या दृष्टीने ती गाय वध्य आहे, तिचा वध केला तर चालेल, पण मी अवध्य आहे, माझा वध अजिबात होऊ नये असं तुला वाटतंय कारण मी राजा आहे वगैरे वगैरे आधी जे तू सगळे तर्क दिलेले आहेस की ऋषींना प्रसन्न करायचंय, राज्याचा कारभार बघायचा आहे, राज्याला व्यवस्थित सांभाळायचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी अवध्य आहे असं तुला वाटतंय ना, बरोबर. आणि गाय वध्य आहे कारण तिचा काय रोल नाहीये जास्त म्हणून तुला ती वध्य वाटते. असं जर तुला वाटत असेल तर निदान माझ्या कीर्तिरूपी देहावर तरी दया कर. यशशरीरे मे यशशरीरे दयालु भव, माझ्या यशरूपी माझ्या कीर्तिरूपी शरीरावर तरी तू दया कर. कारण माझ्यासारख्यांना ह्या भौतिक देहाची तितकीशी किंमत अजिबात वाटत नाही. त्या भौतिक देहाप्रती माझी अनास्थाच आहे. अनास्था म्हणजे ज्याच्यामध्ये आस्था उरलेली नाहीये असा, ज्याच्याशी कोणतीही भावना जोडलेली नाहीये, ज्याच्याबद्दल कोणतीही मनामध्ये भाव उभाच राहत नाहीये, त्याला अनास्था म्हणूया आपण. ठीक आहे. समजा एखादा दगड पाहिला तर दगडाविषयी आपल्याला काय आस्था निर्माण होते का कधी? नाही. अशी दगड रस्त्यावरती लाखो पडलेली असतात, त्याच्याविषयी कधीच आस्था निर्माण होत नाही आपल्याला. नाही मग तसंच इथं आहे की अनास्था, हा जो भौतिक देह आहे ह्या भौतिक देहाविषयी मला अनास्थाच आहे, त्याची तितकीशी मला खरोखर काही किंमत वाटत नाही. पण मला कशाची किंमत वाटते? यशशरीरे भव मे दयालु, नाही का, हा जो यशरूपी माझं शरीर आहे ते यशरूपी शरीर मात्र मला खूप प्रिय आहे, त्याच्यामध्ये आस्था आहे, नाही का, त्याच्यामध्ये मला रममाण व्हावं असं वाटतं. त्यामुळं ही जी कीर्ती आहे, कीर्ती श्री वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा दीक्षा बृहत साम तदा सामनाम गायत्री छंद सामहम वगैरे वगैरे, हे सगळं 10व्या अध्यायात सांगतोय भगवंत गीतेच्या. तर कीर्ती, नाही का, ती जी कीर्ती आहे त्या कीर्तीचं मला हे आहे, आस्था आहे, त्या कीर्तीबद्दल मला आस्था आहे. आणि ते कीर्तिरूपी जे माझं शरीर असणार आहे, मला वे परी कीर्तिरूपी उरावे, हे जे कीर्तिरूपी शरीर आहे माझं, ते कीर्तिरूपी शरीर म्हणजेच यशशरीरे भव मे दयालु, त्याच्या प्रती तरी तू काय हो, दयाळू हो, कृपाळू हो, नाही का. सीता रावणाला दान द्यायला पुढे गेलेली आहे लक्ष्मण रेषा ओलांडून. ती का बरं गेलेली आहे? कारण रघुकुल रीत सदा चले आई, प्राण जाय पर वचन न जाई, माझ्या कुळाची ही कीर्ती आहे, माझ्या कुळाची ही परंपरा आहे, नाही का. काय काय परंपरा होती तिच्या कुळाची? दिलीपाने असंच केलेलं आहे, सगराने असंच केलेलं आहे, नाही का. कितीतरी राजे तिच्या इक्ष्वाकूने स्वतः असं केलेलं आहे. प्रत्येक राजाच्या जीवनात जर आपण पाहत गेलो ना त्यांच्या कुळातल्या, तर प्रत्येक राजाच्या कुळामध्ये हीच गोष्ट दिसते. प्रत्येक कुळातल्या प्रत्येक राजाच्या जीवनामध्ये आपल्याला हीच गोष्ट दिसते. मग तो सगर राजा असेल, इक्ष्वाकू असेल किंवा भगीरथ असेल, हे सगळे त्यांचे वंशज आहेत सगळे. या प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला हीच गोष्ट दिसते. आता ते काय सगळे प्रसंग मी इथं सांगत नाही बसत, ते तुम्हाला पण बऱ्याच जणांना माहिती असते किंवा तसा तुम्ही अभ्यास करू शकता नंतर की का बरं असं, ही कुळ परंपरा काय होती त्यांची. मग तीच गोष्ट इथं दिलीपाच्या जीवनात पण आहे. तीच गोष्ट पुढे जर आपण समजा योग असेल आपल्यामध्ये, पुढे आपण गेलो 5व्या सर्गामध्ये, तर तो 5वा सर्ग पाहिला की तेव्हा पण हे संपूर्ण आपल्याला तीच त्यांची कुळ परंपरा काय ही सगळी लक्षात येईल. रघुचं वर्णन आहे, रघु आणि कौत्स, सुंदर वर्णन आहे ते पण. तिथं पण असंच छान संवाद आहे दोघांच्या मधला आणि इतर छान छान गोष्टी त्याच्यामध्ये. बघू योग असेल तर जाऊ तिथपर्यंत. पण हा जो आहे की राजा दिलीप आहे, रघु आहे, त्याच्या पुढे अजय आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला ही गोष्ट दिसते
की प्राण जाय पर वचन न जाय, नाही का? किंवा माझ्या दरवाजावरती एखादा आलेला असेल काही मागायला, तर त्याला असंच सोडणं हे काही बरोबर नाहीये, नाही का? इथं पण तेच झालं ना, ते मागायला आल्यासारखंच आहे की ही जी गाय होती ती गाय कात राक्षा धेन्वात दध्यासित कात राक्षा, हे जे आपलं निरीक्षमाणम सुतराम दयाळू असं हे जे पाहिलं होतं आपण, की ती जी धेनवा होती कशी तदध्यासित, की जिच्यावरती सिंह बसलेला होता किंवा उभा होता, आणि त्याच्यामुळे ती एकदम कातराक्षा, भीतीने तिची संपूर्ण नजर कशी झालेली होती, कातरलेली होती. अशी ती जी गाय आहे, ती गाय ज्यावेळेस त्या राजाकडे निरीक्षमाणा सुतराम दयालू, की ती गाय त्या राजाकडे पाहते. कशासाठी पाहते? मदतीसाठीच पाहते ना. आता हतबल झालेली ती गाय आता काहीच करू शकत नाहीये, आणि आता फक्त आणि फक्त मदतीचा हातच ती त्याच्याकडे मागू शकते. म्हणून ती गाय त्याच्याकडे बघते. आणि असं जर माझ्याकडे मदतीसाठी कोणी बघत असेल, माझा धावा करत असेल, नाही का, म्हणजे माझ्याकडे काहीतरी मागत असेल, तर त्याला मी कधीही असं रिकाम्या हाताने जाऊन देईल का? कधीच नाही. ही माझ्या कुळाची परंपरा आहे. आणि ती कशी आलेली आहे? तर ती राजा दिलीप, राजा रघु, अज ह्या सगळ्यांनी, राजा राम, ह्या सगळ्यांकडून आलेली आहे, नाही का? सुग्रीवाने मदत मागितली, रामाने मदत केली, अशी ही सगळी कुळातली परंपरा आहे. म्हणून मग ती सीता तरी कशी काय त्याच्यापासून दूर राहील, नाही का? म्हणून ती पुढे गेलेली आहे. नाही तर आपल्याला वाटतं काय मूर्खपणा केला हिने सगळं माहित असून पण तिथं हे लोक सगळे, म्हणून मर्यादेत राहणारे हे सगळे लोक होते. आपली कुळाची मर्यादा काय आहे, आपल्या परंपरेची मर्यादा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींना सांभाळून जगणारे, जीवन जगणारे हे सगळे लोक होते. ठीक आहे. मग तसेच इथं हा जो राजा आहे, हा राजा दिलीप सुद्धा म्हणतोय. म्हणूनच हे जे कीर्तिरूपी शरीर आहे, नाही का, त्या रघुकुळाच्या कीर्तीसाठीच सीता गेली ना. त्या रघुकुळाच्या कीर्तीसाठीच, की वडिलांचा शब्द खाली जाऊ नये म्हणूनच तो राम तिकडे गेला होता. कारण हे त्याचं कुळ परंपरा तशी होती. त्याच्या मागच्या सगळ्या पिढ्या तशा वागलेल्या आहेत, म्हणून तो तसा वागलेला आहे. ते आपल्या इथं जशी म्हण आहे ना, की आडात नाही तर पोरात येणार कुठून, अशी आपल्याकडे ती एक म्हण आहे, नाही का? तर तिथं पाणी नाहीच त्या आधी, तर इकडं तरी कुठून येणार ते? पण तसं मात्र ह्या वंशामध्ये जर पाहिलं आपण, तर प्रत्येक वंशातला प्रत्येक जण तितकाच पाण्याने, त्या रसाने रसरसलेला होता. आणि म्हणून ते आपोआपच पुढच्या पुढच्या पिढींमध्ये येत गेलेलं आहे ते, नाही का? असा हे उत्तुंग चरित्र असलेला असा हा जो राजा दिलीप आहे, किती छान त्याने तर्क लावलेले आहेत, किती छान तो विचार करतोय. आणि सर्वतोपरी प्रयत्न करून तो सिंहाला राजी करायला भाग पाडतोय, म्हणजे सिंहाला ती गोष्ट मानायला भाग पाडतोय इथं, नाही का? म्हणजे माझ्या ध्येयासाठी मला वेळ प्रसंगी लढावं लागलं तर लढेल, नाही लढता आलं तर बुद्धीने तर्क लावेल, नाही तर्काने जमलं तर भावाने, नाही का? आता हा जो भाव आहे, हे भावाने इमोशनल केलेलं आहे त्याला, नाही का? अरे जशी तुझी गत आहे तशीच माझी पण गत आहे, नाही का? हे जे वरच्या श्लोकामध्ये सांगितलं की आपण दोघं पण परतंत्र आहे, म्हणजे हे एक प्रकारचं इमोशनलच तो झालेला आहे ना तिथं. आणि तसा इमोशनल होऊनच तर्काने सांगतोय तो त्याला. म्हणजे हे जे सगळं आहेत, की साम दाम दंड भेद वगैरे जे काय आहेत, आता इथं उलट आलं की समजा ते दंड भेद वगैरे होते, त्याची शस्त्र सगळी थांबलेली आहेत, त्याचा हात जागीच चिकटलेला आहे वगैरे, हे जसं आपण सुरुवातीला पाहिलं. ते त्या गोष्टी करू शकत नाही, म्हणून त्याने आता तर्काने समजायचा प्रयत्न केलाय. तर्काने झाल्यानंतर भावाने समजायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बुद्धी, भाव, जेवढी जेवढी त्याच्याकडे शस्त्र असतील प्रत्येकाने तो प्रयत्न करतोय त्या गायीच्या रक्षणासाठी, नाही का? आणि असा खरा क्षत्रिय धर्म आहे, असा जो क्षात्रम धर्म स्वभावजम, हे जे आहे गीता सांगते ना का, शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्तपलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम, हा जो क्षात्र कर्म आहे किंवा क्षात्र धर्म आहे, त्याचं बरोबर तंतोतंत पालन करताना इथं हा राजा दिलीप आपल्याला दिसतोय. राजा दिलीप काय एवढा मूर्ख नव्हता, जसं सिंहाने आधी सांगितलेलं आहे. त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस वाटत होतं की यार किती मूर्खपणा आहे हा चाललेला, पण राजा दिलीप तितका मूर्ख नव्हता. असं जर हे मूर्ख लोक असते तर कधीच आपली संस्कृती उदयास आलीच नसती, आणि आज एवढे हजारो वर्ष ही संस्कृती टिकली सुद्धा नसती. या संस्कृतीचे जे आधारस्तंभ होते ते तितके मजबूत होते.
त्यांची मुळच त्या वृक्षांची इतकी खोलवर रुजलेली होती की आज कितीही अनेक आघात झालेले आहेत आपल्या संस्कृतीवर, नाही का. म्हणजे इसवी सनाच्या पूर्वीपासून भारतावरती आक्रमण होत आहेत. आणि जेव्हा एक राजा दुसऱ्या राजावरती आक्रमण करतोय किंवा एक देश दुसऱ्या देशावरती ज्यावेळेस आक्रमण करतो आणि त्यावेळेस काय होतंय, जेव्हा तो त्याच्यावरती राज्य करतो त्यावेळेस तिथली संस्कृती, तिथली परंपरा, तिथल्या चालीरीती, तिथल्या रूढी, तिथला देव धर्म, जे काय सगळ्या गोष्टी असतील प्रत्येकावरती ते आक्रमण होत असतं. मग आज इतकी आक्रमणं सोसून सुद्धा, आपल्यावरती इतक्या आक्रमणांचा भडीमार होऊन सुद्धा आज आपली संस्कृती ताठमानेने उभी आहे. त्याचं कारण काय की तिचे हे जे आधारस्तंभ होते ते इतके मजबूत होते, ते स्वतः इतके संकटांमध्ये मजबूत उभे होते आणि त्यांनी तसं जीवन जगून आपल्याला ही परंपरा दिलेली आहे. ही प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडे पाहून मिळते, नाही का. त्याच्यासाठी मला त्यांचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यासाठी मला संस्कृत शिकलं पाहिजे. संस्कृत हे काय फक्त आणि फक्त उपजीविकेचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहू नका. मी जे काय दुसरं शिकत असेल ना, मी इंजिनिअरिंग करतोय ठीक आहे, मी काय कॉमर्स करतोय ठीक आहे, मी काय पॉलिटिकल सायन्स करतोय ठीक आहे, मी काय XYZ मी काही पण करत असेल ते सगळं ठीक आहे, ते मी माझ्या उपजीविकेसाठी करेलच, ते काय सोडायचं असातला भाग नाहीये. पण मला संस्कृत पण शिकायचंय. कशासाठी संस्कृत शिकायचंय ते याच्यासाठी की मला माझी संस्कृती समजली पाहिजे, मला माझे वैदिकांचे विचार समजले पाहिजेत, वैदिकांचं तत्वचिंतन समजलं पाहिजे, त्यांची जीवनशैली समजली पाहिजे, जीवन प्रणाली समजली पाहिजे, विचार प्रणाली समजली पाहिजे, उपासना प्रणाली समजली पाहिजे, ज्याला आपण ते वे ऑफ लाईफ, वे ऑफ वर्शिप अँड वे ऑफ थिंकिंग हे जे सगळं म्हणतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी मला कळायला पाहिजेत. मग ते कसं कळणार, त्याच्यासाठी मला संस्कृत शिकलं पाहिजे. नाही मग ते आम्हाला दुसऱ्या भाषांमध्ये मिळते ना. अरे पण भाषांमध्ये जर आपण जेव्हा दुसरीकडे जातो ना, भाषांतर ज्यावेळेस त्याचं करतो तेव्हा त्या भाषांतरामध्ये, भाषेमध्ये येणारं जे अंतर असतं ते अंतर आपोआपच उभं राहतं आणि जो भाव त्या भाषेतून पोचवायचा असतो तो दुसऱ्या भाषेतून नाही पोचला जात. कितीही आदळआपट केली तरीही तो भाव पोचलाच जात नाही. म्हणून संस्कृत शिकायची, नाही का. मी ज्या पण क्षेत्रासाठी माझी उपजीविका करत असेल, ज्या क्षेत्रातून, आणि त्याच्यासाठी मी जे काही शिकलेलो असेल किंवा जे काही शिकत असेल किंवा शिकणार असेल ते तर चालूच ठेवायचंय, पण त्याच्यासोबत मला हे केलं पाहिजे. आणि आज जर मी नाही केलं ना तर मग असे हळूहळू माझी संस्कृती लुप्त होऊन जाईल ना. तिचं रक्षण करण्याची जबाबदारी सध्या देवाने आपल्यावरती दिलेली आहे. आपल्याला या संस्कृतीच्या पोटी जन्माला घातलेलं हे का बरं आहे, ह्याच्यासाठीच आहे ना, की आपण तिचे रक्षक झालो पाहिजे. पण जसं इथं तो वरती राजा दिलीप म्हणतोय की रक्षक हा स्वतः तिचं रक्षण करण्याच्या ऐवजी स्वतःच्याच शरीराची रक्षा करत राहिला, नाही का. मी जे इतर शिक्षण घेतोय, का बरं घेतोय इतर शिक्षण, मी जेवढं पण शिक्षण आजपर्यंत घेतोय हे काय, तर फक्त आणि फक्त ब्रेड ओरिएंटेड एज्युकेशन आहे, की फक्त मला माझी जीविका कशी चालवायची, उद्या माझं पोट कसं भरायचंय त्याच्यासाठी मी शिक्षण घेत असतो, नाही का. आज मी जे काय पहिलीपासून 15वी पर्यंत 17वी पर्यंत जे पण काही शिकत असेल प्रत्येक जण, हे कशासाठी शिकतोय, नाही मग 12वी झाली, आता 10वी झाली, 10वी नंतर काय करावं, हा आता मार्क एवढे पडलेले आहेत, नाही का. अच्छा, तर ते एवढे मार्क पडल्यामुळे ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही सायन्सला, मग आता काय करावं, मग उगाच फालतू कोणत्या तरी कॉलेजला सायन्सला ऍडमिशन घेण्यापेक्षा जिथं चांगलं कॉलेज आहे तिथं कॉमर्सला मी ऍडमिशन घेतो का, मग त्याच्यातून मला पुढे काहीतरी करिअरला ग्रोथ मिळेल, मग मी तसं ऍडमिशन घेतो तिथं. म्हणजे माझ्या जीवनामध्ये काही एक गोल नाहीच आहे, माझ्या जीवनामध्ये एकच गोल आहे की चपाती कशी कमवायची, भाकरी कशी कमवायची, आणि मग त्याच्यासाठी मला जे शिकता येईल ते मी शिकणार, नाही का. मग 12वीला आलं, मग 12वीला वाटलं नाही परत 12वीला चांगले मार्क्स पडले, मग चला मग परत आपण इकडे ऍडमिशन घेऊया, मग परत सायन्सला आला, सायन्सला आल्यानंतर हा मग आता 12वी नंतर फर्स्ट इयरला काय केलं त्यांनी, मग चला एखादी साईट घेतली, हा EDT काहीतरी एखादी साईट घेतली त्यांनी, इलेक्ट्रॉनिक्स काय इलेक्ट्रिकल काय नाही, इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्रॉइंग अँड टेलिकम्युनिकेशन वगैरे असं जे काय समजा ते,
त्याच्यामध्ये घेतलं, 1 वर्ष त्याच्यामध्ये अभ्यास केला, पण नंतर वाटलं अरे नाही नाही नाही, ह्याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. हे मी जे शिक्षण घेतोय हे 1 वर्ष घेतलं, मग त्याच्यामध्ये मला कळालं अरे उद्या ह्याच्यामध्ये भारतामध्ये खूप मोजकेच जॉब्स आहेत, बाकीचे जे आहेत ते भारताच्या बाहेर आहेत. मग नाही नाही, ही साईड घेण्यापेक्षा जाऊ दे, फर्स्ट इयर माझं हे झालंय, पण आता इंजिनिअरिंगची जी पुढची 3 वर्ष आहेत ती मी दुसरी साईड बदलतो आणि तिकडे घेतो. मग काय सध्या चांगलं आहे, चला इलेक्ट्रॉनिक्स खूप छान आहे, चला मग मी ते घेतो. कशासाठी घेतलं मी ते शिक्षण? फक्त आणि फक्त उद्या मला कोणत्या क्षेत्रामध्ये पगार चांगला मिळेल, कोणत्या क्षेत्रामध्ये मला चांगली नोकरी मिळेल, नाही का, कोणत्या नोकरीमध्ये मला कम्फर्टेबल वाटेल, हा सगळा विचार करून मी फक्त शिक्षण घेतोय. त्या शिक्षणाला काहीच अर्थ नाहीये ना. असं जर मी शिक्षण घेत असेल तर त्या शिक्षणाला काहीच अर्थ नाहीये, की त्याच्याने नाही माझ्या संस्कृती मला कळणार आहे, नाही माझ्या संस्कृतीचं रक्षण होणार आहे, नाही संवर्धन होणार. संवर्धन ही गोष्ट तर लांबच राहिली, निदान रक्षण जरी झालं तरी खूप आहे, निदान ती मला समजली तरी खूप आहे, नाही का. म्हणून हे जे उपजीविका लक्ष्य शिक्षण आहे ना, ते घेतलं पाहिजे, नाही असं नाहीये, पण त्याच्यावरती थांबू नका. की जिथं जीवन लक्ष्य शिक्षण आहे, नाही का, ते शिक्षण मला घेता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मला काय करता येईल तो प्रयत्न मी केला पाहिजे. आणि त्या प्रयत्नाचं साधनभूत रूप असलेली ही संस्कृत नावाची भाषा आहे, नाही का, जिला आपण देववाणी सुद्धा म्हणतो. की इतर प्रत्येक भाषेचे आपण गोडवे गातोच त्या त्या दिवशी, नाही का. मराठी भाषा दिवस असेल, हिंदी भाषा दिवस असेल, काय प्रत्येक भाषेचा दिवस असतो, त्या त्या दिवशी आपण त्या त्या भाषेचे खूप गोडवे गातो. पण अरे ह्या सगळ्या भारतीय भाषांची जननी कोण आहे, जिच्यामधून ह्या सगळ्या उत्पन्न झालेल्या आहेत, तिच्याकडे कोणी ढुंकून बघायलाही तयार नाहीये. आज ज्याला त्याला इंग्लिश पाहिजे. मान्य आहे की इंग्लिश शिकलंच पाहिजे, आपण इंग्लिश हे आलंच पाहिजे, पण इंग्लिश आल्यानंतर संस्कृत हे जाता कामा नये ना. ही आपली संस्कृती आहे खरं, पण ती संस्कृती आपण समजून घ्यायला जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत आपण ती टिकवायला आणि तिचं संवर्धन करायला तर कधीच समर्थ बनू शकणार नाही. आणि ही गोष्ट आता आपल्या हातात आहे, आपण सगळे तरुण आहोत, आपल्या हातात आहे की आपल्याला आपली संस्कृती कशी कुठं पुढे न्यायची, त्याच्यासाठी काय करायचंय. ठीक आहे, माझ्या जीवनात नाही मला तेवढं करता आलं, जेवढं आता इथून पुढे मला करता येईल, जसं संस्कृत शिकता येईल तसं मी शिकेल. आपल्याकडे असे महान विद्वान लोक होऊन गेलेले, सातवळेकर म्हणा किंवा असे पंडित सातवळेकर जे आहेत, किंवा असे बरेचसे लोक आहेत की कोणी वयाच्या 40व्या वर्षी 50व्या वर्षी संस्कृत शिकायला सुरुवात केलेली आणि एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे की सगळ्या वेदांचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे त्यांनी स्वतः, एवढ्या लेट संस्कृत शिकून सुद्धा. म्हणजे करता येते. आणि समजा मला लेट वाटतंय तर उद्या माझी जी पुढची पिढी येणार आहे तिला मी पहिल्यापासून असं काहीतरी बाळकडू पाजेल की जेणेकरून उद्या तो माझ्या संस्कृतीचा एक आधारस्तंभ बनू शकेल. नाही आधारस्तंभ बनला तर त्या आधारस्तंभाला खाली जे आपण दगड माती लावून त्याच्या आधारे तो स्तंभ उभा असतो ना, तर ते त्यातला एक छोटासा दगड तरी तो माझा मुलगा होईल का नाही, तो एक छोटासा मातीचा कण तरी तो होईल का नाही, खारीचा वाटा काहीतरी उचलेल की नाही. आम्ही मागे एक दिवस चर्चा करत होतो, असंच काहीतरी विषय चालला होता, आणि त्यावेळेस नाही मग प्रत्येकाने मातृभाषेमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे, प्रत्येकाने संस्कृत शिकलं पाहिजे, असे ह्याच्यावरती सगळीजण तासभर बोलले. पण ते तासभर बोलून झाल्यानंतर मी शेवटी फक्त असंच विचारलं त्यांना, बरेच आम्ही 15-20 जण उभं होतो तिथं, आणि मग त्यांना विचारलं की मग आता आपल्यातले किती जण असे आहेत की जे आपल्या मुलांना इंग्लिश मिडियम मध्ये न घालता मराठी मीडियम मध्ये, गुजराती मीडियम मध्ये, हिंदी मीडियम मध्ये घालतील. असे किती जण आहेत, ह्याच्यातले किती जण आहेत जे आपल्या मुलांना संस्कृत शिकवतील. त्याच्यावरती काहीच बोलला नाही. कोणी असंही म्हटलं नाही की मी निदान प्रयत्न तरी करेल. कारण प्रत्येकाच्या मनात काय भीती आहे ही की नाही मग तो जर हे शिकला तर त्याचं करिअर होणार कुठं, त्याला पैसे मिळणार कुठून, त्याचं पोट भरणार कुठून, हा प्रत्येकाला त्याच्या मागचा विचार आहे. आपण नुसते मग
नुसते भाषेचे म्हणा, परंपरेचे म्हणा, संस्कृतीचे म्हणा गोडवे गात राहणार, पण ज्यावेळेस तिच्यासाठी काही कृती करण्याची वेळ येईल त्या मात्र नाही, त्यावेळेस मात्र काही करणार नाही. निदान ठीक आहे म्हणा, एका दृष्टीने विचार तरी करतोय आपण, ते पण काही कमी नाहीये. इतर लोक तेवढा पण करत नाही, आपण तेवढा तरी करतोय. बघू, आज विचार करतोय, उद्या एक पाऊल अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, नाही का. पण जर मला माझी संस्कृती समजायची असेल, टिकवायची असेल, नाही का, तर त्याच्यासाठी मला हे आवश्यक आहे. आज ह्या संस्कृतीचा पाश्चात्य लोक अभ्यास करतायत. जर्मनी असेल, इंग्लंड असेल, जपान असेल, कितीतरी देश आहेत असे की ज्यांच्या युनिव्हर्सिटीज मध्ये संस्कृत शिकवलं जातंय. पण आज आपल्या इथं काय आहे, ते फालतूगिरी आहे, संस्कृत शिकतोय तो काहीतरी, नाही का. हा दृष्टिकोन आपल्या इथंच आहे आज. तो कुठंतरी आपण बदलायला शिकलं पाहिजे, तर आपल्या संस्कृतीचं संवर्धन, जतन, रक्षण ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकू आणि ती पुढे नेऊ शकू. ठीक आहे. असं तर संस्कृत शिकणं हा काय आपला महत्वाचा विषय नाही, आपला विषय चाललाय रघुवंश, पण ते आलं ओघाने की. तर असं जर तुला वाटतंय, तर हा जो माझा जो भौतिक देह आहे, त्या भौतिक देहाची मला मात्र काडी मात्र काय नाहीये, त्याच्याविषयी आस्था नाहीये. कारण हा नश्वर आहे. भौतिक देह जो आहे हा नश्वर आहे, पंचमहाभूतांनी बनलेला आहे ना. उद्या ज्यावेळेस मी मरून जाईल त्यावेळेस ह्याची माती होणार आहे, किंवा ते रक्त असेल, जे काय, म्हणजे 5 महाभूतांमध्ये हे परत विलीन होणार आहे. शरीरातला जो पाण्याचा अंश असेल तो पाण्यामध्ये जाणार, जो मातीचा अंश असेल तो मातीमध्ये जाणार, जो अग्नी असेल नाही का, वैश्वानर अग्नी वगैरे म्हणतो, तो अग्नीमध्ये जाणार, नाही का. पृथ्वी, आप, तेज, जो वायू असेल, शरीरामध्ये पंचप्राण आहेत, ते जे पंचप्राण आहेत ते वायूमध्ये जाणार. आणि आकाश, शरीरामध्ये जी पोकळी आहे ती सगळी आकाशामध्ये जाणार. म्हणजे हे 5 गोष्टी 5 ठिकाणी विलीन होणार आहेत. ह्याच्यातल्या नंतर काही एक उरणार नाहीये. असा हा जो स्थूल देह आहे, त्या देहासंबंधी मी कशाला आस्था बाळगू, किंवा त्याचा मी एवढा कशाला विचार करू. पण हे 5 महाभूतांमध्ये विलीन झाल्यानंतर पण नंतर पुढे जो माझा देह उरणार आहे, त्याला आपण सूक्ष्म देह म्हणू. त्यालाच इथं आता एका प्रकारे यांनी तो सूक्ष्म देह न म्हणता इथं थोडस यशस् शरीरे, यशरूपी शरीर असा एक वेगळा देह म्हटलेला आहे. तर ते यशरूपी शरीर माझं उरलं पाहिजे कायम, आणि त्याच्यातून लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे, ही त्याला अपेक्षा आहे. आणि म्हणून तो शिव मला सांगतो इथे की तू या निदान माझ्या हे जे यशरूपी शरीर आहे त्याच्यावरती तरी तू दया कर, आणि त्याच्यासाठी तरी तू त्या गायीला न खाता मला खा. कारण आज जर मी त्या गायीला तुझ्या हवाले करून जर निघून गेलो, तर उद्या संपूर्ण इतिहास, संपूर्ण जग हे माझ्या नावानेच, म्हणजे माझ्यावरती शेणच फेकणार आहे. तसं होऊ नये म्हणून, नाही का, त्या लोकांनी पुन्हा माझी निंदा करू नये म्हणून तू काय कर, आता हे यशरूपी शरीर जे आहे, आणि प्रत्येकाने ही गोष्ट केलीच पाहिजे, नाही का. आपण ते व्हॉट इज देअर इन नेम असं म्हणून नाही चालणार की नावामध्येच बरंच काही आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी ही नावं म्हटल्यावरती काय होतं, आपल्यामध्ये एक आपोआपच स्फुरण चढतं की नाही. त्यांच्यावरती तासभर भाषण ऐकलं की आपल्या अंगावरती पण रोमांच उभे राहतात. हे म्हणजे काय, हे म्हणजे त्यांचं जे यशरूपी शरीर आहे, ते यशरूपी शरीर आज आपल्याला जीवन जगायला प्रेरणा देते, नाही का. कृष्ण, कृष्ण म्हणलं की काय, कृष्णाला आपण पाहिलं का कोणी, त्याचा स्थूल देह कोणी पाहिलेला आहे का, नाही. त्याचा सूक्ष्म देह तरी आपण पाहिलेला आहे का, नाही. पण त्याचं यशरूपी शरीर आजही आपण पाहतोय. रामाचं यशरूपी शरीर आजही आपण पाहतोय, कोणी असेल तो, मग प्रल्हाद असेल, नाही का. एवढा मग त्याला आपण त्याचं जीवन पाहिलंय का, नाही पाहिलंय, पण त्याचं यशरूपी शरीर आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, आणि त्याच्यातून आपण काहीतरी आपलं जीवन उन्नत बनवण्याचा प्रयत्न करतोय. पण तेच रावण असेल, दुर्योधन असेल, किंवा दुःशासन असेल, कंस असेल, कालयवन असेल, जरासंध असेल, किंवा यांच्यासारखे सगळे जे लोक राक्षस सगळे होऊन गेलेले, तर ह्या सगळ्यांची कीर्ती पसरलेली आहे का, नाही पसरली ना. ह्यांचे फोटो कोणी आपण घरात लावत नाही,
म्हणजे त्यांचं स्वतःचं यशरूपी शरीरच उरलेलं नाही की जेणेकरून आपण त्याच्याकडून प्रेरणा घेणार. अजिबात नाही. ती सगळी अकीर्ती आहे किंवा अपकीर्ती आहे, दुष्कीर्ती आहे. त्यांची जी कीर्ती पसरलेली आहे ही सगळी कशी आहे? दुष्कीर्ती आहे. यशक कीर्ती नाहीये, दुष्कीर्ती आहे. मग अशी दुष्कीर्ती पसरून काय उपयोग आहे तिचा? नाही का? मग आज जर राजा गायला सोडून म्हणजे गायला सोडून परत ऋषींकडे गेला असता स्वतःच्या देहाचं रक्षण करून, तर आज त्याचीही गणना ह्याच लोकांमध्ये झाली असती, श्रेष्ठ लोकांमध्ये कधीच होऊ शकली नसती. त्याचा आदर्श कधीच आपल्या समोर उभा राहिला नसता, नाही का? म्हणून यशरूपी शरीर, त्या यशरूपी शरीराचं रक्षण हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. मग यशरूपी शरीराचं रक्षण हे कशाने होऊ शकेल? धर्माच्या पालनाने, नीतीच्या पालनाने, मूल्यांच्या पालनाने, नाही का? जी सगळी बेसिक तत्व आहेत मानव जीवनाची. म्हणजे आता काय बेसिक तत्व आहे? जसं गीता आहे, वेद आहेत, उपनिषद आहेत, या सगळ्यांनी जे सांगितलेलं जीवन आहे तसं जर जीवन जगलो तर आपोआपच यशस् शरीरे भवमेद, हे जे यशस् शरीर आहे ते यशस् शरीर आपलं सुद्धा पुढे जाणार आहे, नाही का? प्रत्येकाचं यशरूपी शरीर आहेच, नाही असं नाहीये, पण ते काही काळापुरतं मर्यादित असतं, नाही का? आपण सांगतो की नाही, अरे हो बाबा माझ्या आजोबांकडं काहीच नव्हतं, नाही का? अगदी फाटकं धोतर होतं, पण त्या फाटक्या धोतरापासून त्यांनी बाबा 500 एकर जमिनीपर्यंतचा सगळा कारभार आणलेला आहे. आज त्यांनी 500 एकरचं हे जे समोर तुला दिसतंय ना, हे सगळं कोणी केलंय? ते त्या माझ्या आजोबांनी केलेलं आहे बरं का. असं त्या आजोबांचं नातू सांगणार. म्हणजे नातवापर्यंत त्यांचं यशरूपी शरीर आलेलं आहे. पण आता ह्याची परत 5 मुलं होतात, परत 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 करत असं 4-5 पिढ्यांनंतर शेवटच्या हाताखाली फक्त 2 एकरच जमीन येते. मग तो काय म्हणतो, काय आमचे पूर्वज होते काय माहिती, सगळे बावड होते, माझ्या नावाला फक्त 2 एकर आली आहे माझ्या वाट्याला, काय आमच्या पूर्वजांना अक्कल नव्हती काय नाही. म्हणजे काय झालं, आता ती 2 एकर राहतपर्यंत त्याचं यशरूपी शरीर सुद्धा संपलं, नाही का? म्हणजे आपलं यशरूपी शरीर हे काही काळापुरतं मर्यादित राहते. कारण का? कारण आपण यश जे मिळवलेलं आहे ते फक्त भौतिक गोष्टींमध्ये यश मिळवलेलं आहे, नाही का? आज मी एक कंपनीची 4 कंपन्या केल्या, एका घराची 4 घरं केली, 4 बंगले बांधले, हे काय? हे माझं यश आहे, बरोबर? आणि हे यशरूपी शरीर जे आहे, हे यशरूपी शरीर मी जिकडे तिकडे गावोगावी घेऊन मिरवतोय, पण त्याला अर्थ नाहीये. हे काय? हे भौतिक यश आहे, आणि मग हे यश काही काळापुरतच टिकणार आहे. पण जर मला अभौतिक, नाही का, अशारीरिक असं जर यश प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी माझं जीवन मला असं काहीतरी बनवावं लागेल, जीवनामध्ये असं काहीतरी सुगंध भरावा लागेल, जसं इथं राजा दिलीपाने भरलेलं आहे. तसं जरी मी माझं जीवन केलं तरच काय होईल खऱ्या अर्थानं यशस् शरीरे, की हे जे यशरूपी शरीर आहे ते माझं दीर्घकाळापर्यंत टिकेल, नाही का? कोणतेही ऋषी घ्या, कोणतेही संत घ्या, ह्यांचं चरित्र आज आपल्यापर्यंत का टिकलेलं आहे आणि इथून पुढे हजारो वर्ष टिकणार आहे? याचं कारण काय? कारण याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ह्या धर्माचं पालन केलेलं आहे, नाही का? योग्य वेळी योग्य कृती त्यांनी केलेल्या आहेत, योग्य निर्णय त्यांनी घेतलेले आहेत, आणि प्रसंगी स्वतःचे प्राण पणाला लावून सुद्धा धर्माला त्यांनी सगळ्यात वरती स्थान दिलेलं आहे. म्हणून आज त्यांची आपण पूजा करतोय, म्हणून आज त्यांची कीर्ती गातोय, म्हणून आज त्यांचं यश गातोय, म्हणून त्यांचं गुणगान गातोय. त्याचं कारण हे. म्हणून इथं राजा म्हणतो की मला या माझ्या नश्वर देहाची काही तितकीशी किंमत वाटत नाहीये, पण माझं जे यशरूपी शरीर आहे निदान त्याच्यावरती तरी तू दया कर, आणि त्याच्यावरती दया करून तरी तू मला खा आणि या गायला सोडून दे. किती मोठा विचार राजा दिलीप इथं सांगतोय. आणि हे जो सांगू शकतो तोच खरा मोठ्या काळजाचा होऊ शकतो, तोच खरा समाजाचा आदर्श होऊ शकतो. म्हणून हे रघुवंशी राजे जे आहेत ते आपल्या सगळ्यांचे आदर्श ठरलेले आहेत. जसं आपण ते सुरुवातीला पहिल्या सर्गामध्ये जे 4 श्लोक वाचलेले होते ना, सोहमा जन्म शुद्धानाम आफलोदय कर्मणाम आसमुद्र क्षितीशाणाम अनाकरतवर्त्मनाम, नाही का, वगैरे वगैरे, शैशवेभ्यस्त विद्यानाम यौवने विशेषणाम वगैरे वगैरे, हे जे सगळं आहे रघुणाम अन्वयम वक्ष इथपर्यंत, तर हे सगळं जीवन त्यांचं असं होतं.
आणि म्हणून आज आपल्याला रघुवंशी हे नाव लावून घ्यायला खूप अभिमानास्पद वाटतं. पण आज आपण ते नुसतं नाव लावून घेतो, आडनाव रघुवंशी. त्याच्यातला एकही गुण आपल्यात असेल तर हराम. नुसती नावं लावायला आपल्याला खूप आवडतात मोठी मोठी. पण त्या नावामागे काय तप आहे, काय तपश्चर्या आहे, कशा त्या लोकांनी आपल्या रक्ताचं पाणी केलेलं आहे, हे जोपर्यंत आपण बघणार नाही तोपर्यंत नुसती त्यांची नावं लावून काही उपयोग नाहीये. ते सार्थकी ठरणार पण नाही कधी. ठीक आहे. तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या चरित्रांमधून आपण ही गोष्ट एक एक गोष्ट जीवनात आणण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यासाठी आपण हा अभ्यास करतोय. ठीक आहे. असो, असा हा दिलीप राजा इथं म्हणतोय की ह्या माझ्या यशरूपी शरीरावर तरी तू काय कर, दया कर. कारण ह्या स्थूल देहाला मात्र मला अजिबात काही एक काडी मात्र किंमत द्यायची नाहीये. मला त्याची अजिबात काही एक किंमत वाटत नाही. आणि जर तुला अवध्य मी वाटतोच आहे तर माझ्या यशस्वी शरीरावर तरी तू दया कर, असं तो इथं म्हणतोय. ठीक आहे. असा हा 57वा श्लोक झालेला आहे. आता उद्या आपण 58व्या श्लोकापासून पुढे पाहायला सुरुवात करूया.